प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जीवन हे एक साहस आहे. धैर्य आणि साहसाने आव्हान स्वीकार करा आणि विजय व्हा. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे. या विचारामधून सकारात्मकता, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील. नेहमी लक्षात ठेवा, जिथं आपल्याला कोणी बोलवत नाही तिथे कधीच जायचं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो, आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व हे कमी करून घेऊ नका. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात काहीच प्रयत्न केला नाही. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलटं जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबानं मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःलासुद्धा सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारायचं की माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळून येईल. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्तीत जास्त होते. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांची गरज पूर्ण झालेली आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्याच गरजा पूर्ण झाले की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहणे खूप फायद्याचे असते, कारण अशी लोक मतलबी असतात. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ फोडता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परस्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलटं करतात. म्हणजेच जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीही भासवू देत नाही. प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्या मिळत नाहीत. जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हालाही धोका मिळतो. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो.
जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर यामध्ये बदललं काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे. आयुष्याचा नियम हा कबड्डीसारखा आहे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ असता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच लक्षात राहतं. जिथे चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीही जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन द्यायचा असतो. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखाव करत नाहीत. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील. पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात. चांगले लोक कधीही म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोणी काय करतंय, कशासाठी करतंय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढं जास्त तुम्ही खुश राहाल. तर तुम्हीही हे नियम नक्की फॉलो करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.